इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 8 भूगोल स्वरूप व व्याप्ती। स्वाध्याय प्रश्न क्रमांक पहिला अचूक गट ओळखा। तर यामध्ये एक आहे अ गटमध्ये भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, जैव भूगोल, ऐतिहासिक भूगोल। ब गट नकाशाशास्त्र, सर्वेक्षण, माहिती संकलन, GIS किंवा GPS। क गट आहे पर्यटन, वनसंवर्धन, वन्यप्राणी संवर्धन, संस्कृती संवर्धन। व ड गट आहे राजकीय भूगोल, प्राकृतिक भूगोल, लोकसंख्या भूगोल, आर्थिक भूगोल। तर याच्यातील योग्य गट असेल ब नकाशाशास्त्र, सर्वेक्षण, माहिती संकलन, GIS GPS। प्रश्न क्रमांक 2 भौगोलिक कारणे लिहा। 1 मानवी भूगोलाचे स्वरूप विभिन्न शाखांशी निगडित आहे। उत्तर मानवी भूगोलात मानव आणि त्याचे पर्यावरणाशी असणारे संबंध आणि जगातील मानवाच्या सामाजिक व पर्यावरण विषयासंदर्भातील विविध गुणधर्मांच्या वितरणाचा अभ्यास केला जातो। त्यामुळे मानवी जीवनाशी निगडित असणारी विविध सामाजिक शास्त्रे जसे समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास इत्यादी विषयाशी मानवी भूगोलाचा जवळचा संबंध येतो। मानवाच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांशी निगडित असणाऱ्या नैसर्गिक शास्त्रे यामध्ये भूशास्त्र, हवामानशास्त्र, जीवशास्त्र, मृदाशास्त्र इत्यादी शास्त्र यांचाही संबंध मानवी भूगोलाशी येतो। या दोन्ही शास्त्रातील विविध शाखांचा काही मर्यादित स्वरूपात मानवी भूगोलात अभ्यास केला जातो। त्यामुळे मानवी भूगोलाचे स्वरूप विविध शाखांशी निगडित आहे। 2 भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे। तर याचं उत्तर असे देता येईल भूगोल म्हणजे पृथ्वी आणि तिच्याशी संबंधित मूलभूत घटकांचा अभ्यास होय। पृथ्वीवर सदैव परिवर्तन होते व तिच्या प्राकृतिक व सांस्कृतिक पर्यावरणात विविधता आढळते। हे प्राकृतिक किंवा मानवी भौगोलिक घटक स्थिर नसून गतिशील आहेत। काळानुसार ते बदलतात। उदाहरणार्थ जगाची लोकसंख्या, विविध प्राकृतिक भूरूपांचे आकार हे कालानुसार बदलत असतात। अशा विविध घटकांमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास भूगोल अभ्यासक करतात। भूगोल म्हणजे स्थळ आणि काळ यांचा अभ्यास होय। भूगोल अभ्यासक कुठे, केव्हा, काय आणि का या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे काळानुसार भूगोल अभ्यासाचा विषय बदलतो आणि या बदललेल्या विषयामुळे भूगोलाचे स्वरूप हे गतिशील आहे। 3 भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी आहे। तर याचं उत्तर आहे भूगोलाचे स्वरूप हे व्यापक असे आहे। कालावधीनुसार भूगोलाच्या स्वरूपात परिवर्तन होत गेले। भूगोलाची व्याप्ती जशी वाढली तसे भूगोलातील अभ्यासाचे स्वरूप बदलले। यातून अनेक नवनवीन विचार उदयास आले। यामध्ये काही विरोधाभासी दृष्टिकोन निर्माण झाले। यामध्ये मानव श्रेष्ठ की निसर्ग श्रेष्ठ, तसेच प्रदेशाचा अभ्यास करावा ही प्रदेशातील विविध विभागांचा अभ्यास करावा हा विरोधाभास निर्माण झाला। या विरोधाभासालाच द्वंद्ववाद असे म्हणतात। यातून परस्पर विरोधी किंवा स्वतंत्र दृष्टिकोन निर्माण झाले यांनाच द्वैतवादी असे म्हणतात। उदाहरणार्थ निसर्गवाद, प्राकृतिकवाद, संभाव्यवाद, मानवतावाद यामुळे भूगोलाचे स्वरूप हे द्वैतवादी बनले। या दोन्ही वादामुळे भूगोलाच्या विकासास मदत झाली। प्रामुख्याने हे वाद भूगोलातील अभ्यासाचे विषय, त्यांच्या अध्यापन पद्धती आणि भूगोलाच्या अभ्यासाच्या केंद्रबिंदू यांच्याशी संबंधित आहेत। प्रश्न क्रमांक 3 टिपा लिहा। 1 प्राकृतिक भूगोल विज्ञानाच्या विविध शाखांमधील संबंध।
उत्तर, भूगोल हा एक वेगळा स्वतंत्र विषय असला तरी भूगोलाचा नैसर्गिक किंवा प्राकृतिक आणि सामाजिक शास्त्राशी संबंध येतो. प्राकृतिक भूगोलाचा विविध विज्ञानाच्या शाखांशी खालीलप्रमाणे संबंध येतो. 1. भूगर्भशास्त्र. पृथ्वीचे अंतरंग, भूगर्भाची रचना, भूहालचाली, लाव्हारस, खडकांची अंतर्गत रचना इत्यादी घटकांचा चिकित्सक अभ्यास हा भूगर्भशास्त्रात केला जातो. त्याचप्रमाणे तो भूगोलातही काही मर्यादित प्रमाणात केला जातो. त्यामुळे भूगर्भशास्त्र व भूगोल यांचा जवळचा संबंध येतो. 2. भूरूपशास्त्र. यामध्ये पृथ्वीवरील विविध भूरूपांचा अभ्यास केला जातो. भूगोलातही विविध अंतर्गत हालचालीमुळे निर्माण होणारी भूरूपे व बाह्य कारणामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ गटपर्वत, वलीपर्वत व नदी, हिमनदीचे व वाऱ्याच्या कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे यांचा अभ्यास भूगोलात केला जातो. यामुळे भूरूपशास्त्राचा व भूगोलाचा संबंध हा खूपच जवळचा आहे हे दिसून येते. 3. हवामानशास्त्र. हवामानशास्त्रात हवामानाचे विविध घटकांचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे भूगोलातही हवामानाच्या विविध घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ पृथ्वीवरील कटिबंध, वारे, पर्जन्य, आर्द्रता, तापमान इत्यादी घटकांचा प्रदेशामधील वनस्पती, प्राणी व मानवी जीवनावर होणारा परिणाम यांचा अभ्यास केला जातो. यामुळे हवामानशास्त्र व भूगोल यांचा जवळचा संबंध दिसून येतो. 4. जीवशास्त्र. जीवशास्त्रातील प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र या प्रमुख 2 शाखा आहेत. यामध्ये विविध सजीवांची रचना तसेच विविध प्राण्यांचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे भूतलावर आढळून येणाऱ्या विविध वनस्पतींचा अभ्यास हा वनस्पतीशास्त्रामध्ये केला जातो. भूगोलामध्ये देखील नैसर्गिक प्रदेश व त्या प्रदेशात आढळून येणाऱ्या विविध वनस्पती, प्राणी, जीवन यांच्यावर होणाऱ्या भौगोलिक घटकांचा अभ्यास केला जातो. विविध प्रदेशामध्ये आढळून येणाऱ्या प्राण्यांच्या जाती, वर्गीकरण, शारीरिक वैशिष्ट्ये, त्यांचे मानवी जीवनातील उपयोग यांचा अभ्यास देखील भूगोलामध्ये केला जातो. त्यामुळे भूगोलाचा अभ्यास करत असताना भूगोल व जीवशास्त्राचा संबंध हा येतो. 5. मृदाशास्त्र. मृदाशास्त्रामध्ये मृदा निर्मितीची प्रक्रिया, मृदा निर्मितीवर परिणाम करणारे घटक इत्यादीचा सखोल अभ्यास केला जातो. भूगोलामध्ये देखील मृदा निर्मितीची प्रक्रिया, मृदेवर परिणाम करणारे विविध घटक, खडक, विदारण प्रक्रिया, हवामानाचा मृदा निर्मितीवर होणारा परिणाम, मृदेचे विविध प्रकार, मृदेची रचना, मृदेचा पोत, सुपीकता, विविध मृदेमध्ये घेतली जाणारी पिके इत्यादीचा अभ्यास भूगोलामध्ये केला जातो. 6. रसायनशास्त्र. रसायनशास्त्र व भूगोल यांचाही जवळचा संबंध आहे. रासायनिक विदारण, रूपांतरित खडकाची निर्मिती, आम्लपर्जन्य, प्रदूषण, असेंद्रिय सेंद्रिय खते, हवेचे घटक, सागराची क्षारता इत्यादी घटकांचा अभ्यास करताना भूगोलाचा व रसायनशास्त्राचा संबंध येतो. 7. पदार्थविज्ञान. तापमान, आर्द्रता, वायुदाब इत्यादी गोष्टी व त्यांचे मोजमाप यांचा संबंध पदार्थविज्ञानाशी आहे. तापमापक, वायुदाब, आर्द्रता मापक, पर्जन्यमापक इत्यादी यंत्राचे कार्य, रचना या गोष्टी पदार्थविज्ञानात सविस्तर अभ्यासल्या जातात. तर या मापकांचा वापर भूगोलात विविध हवेच्या घटकांचे मापन करण्यासाठी केला जातो. 8. खगोलशास्त्र. आकाशगंगा, सूर्यमाला, ग्रह, उपग्रह, उल्कापिंड, धूमकेतू इत्यादी घटकांचे अध्ययन खगोलशास्त्रात केले जाते. तसेच ते भूगोलामध्ये देखील या घटकांचे अध्ययन हे केले जाते. 9. सागरशास्त्र. सागराची रचना, सागरातील प्रवाह, क्षारता, सागराचे हवामानावर होणारे विविध परिणाम इत्यादी घटकांचा अभ्यास हा सागरशास्त्राप्रमाणे भूगोलात देखील केला जातो. त्यामुळे सागरशास्त्र व भूगोल यांचा जवळचा संबंध प्रस्थापित होतो. 10. गणित आणि संख्याशास्त्र. भूगोलातील अक्षांश, रेखांश, वृत्तजाळी सर्वेक्षण, नकाशे व आकृत्या काढण्यासाठी गणितीय तंत्रांचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे भूगोलातील सांख्यिकीय माहितीचे
विश्लेषण करण्यासाठी विविध सांख्यिकीय तंत्रे आणि गृहीतकांच्या चाचण्या भूगोलात वापरल्या जातात. यामुळे भूगोलाचा गणित व संख्याशास्त्राशी संबंध येतो. याचप्रमाणे संगणकशास्त्राचाही आपत्ती व्यवस्थापन व आपत्तीचा अंदाज बांधण्यासाठी वापर केला जातो. अशा प्रकारे भूगोलाचा विविध विज्ञानाच्या शाखांशी संबंध येतो. 2 भूगोलाच्या शाखा. तर याचं उत्तर आहे भूगोलामध्ये प्राकृतिक घटक व मानव यांचा परस्परांशी असलेला संबंध अभ्यासला जातो. पृथ्वीवरील प्राकृतिक घटकात विविधता आढळते. या विविधतेचा परिणाम मानवाच्या सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक इत्यादी घटकांवर होत असतो. त्यामुळे भूगोलात प्राकृतिक घटकाबरोबरच मानवी घटकांचाही अभ्यास केला जातो. यामुळे भूगोलाच्या प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल अशा 2 शाखा निर्माण झाल्या आहेत. याचबरोबर प्रात्यक्षिक भूगोल याही शाखेचा समावेश भूगोलात होतो. भूगोलाच्या शाखा. यामध्ये भूगोलाच्या प्रमुख 3 शाखा आहेत: प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल व प्रात्यक्षिक भूगोल. तर प्राकृतिक भूगोलमध्ये आहेत हवामान भूगोल, मृदा भूगोल, खगोलीय भूगोल, भूरचना भूगोल, सागरी भूगोल, भूगर्भशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र. मानवी भूगोलच्या 2 उपशाखा आहेत: आर्थिक भूगोल आणि सामाजिक भूगोल. तर आर्थिक भूगोलमध्ये आहेत कृषी भूगोल, औद्योगिक भूगोल, वाहतूक भूगोल, विपणन भूगोल, वैद्यकीय भूगोल, पर्यटन भूगोल, सैनिकी भूगोल. तर सामाजिक भूगोलमध्ये आहे सांस्कृतिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, लोकसंख्या भूगोल, वसाहती भूगोल, राजकीय भूगोल. 3 भूगोलातील आधुनिक कल. तर याचं उत्तर असे देता येईल भूगोलाचे स्वरूप गतिमान असल्यामुळे दिवसेंदिवस भूगोलाची व्याप्ती वाढत आहे. नवीन अनेक घटकांची भर या विषयात पडत आहे. दृकश्राव्य माध्यम आणि माहिती तंत्रज्ञानामुळे माहिती स्रोत समृद्ध झाले आहेत. तंत्रज्ञान, संगणक आणि संगणक प्रणालीचा वापर यामुळे माहितीचे संकलन, विश्लेषण, सादरीकरण यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भूगोलाच्या अभ्यासासाठी भौगोलिक माहिती प्रणाली आणि जागतिक स्थान निश्चिती प्रणाली अनिवार्य आहे. यासाठी संगणक ज्ञानाचे भूगोल अभ्यासकास आवश्यक कौशल्य असणे गरजेचे आहे. ॲपचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात वाढला आहे. याचे ज्ञान भूगोल अभ्यासकाला असणे गरजेचे आहे. उपयोजित भूगोलामध्ये गणितीय प्रतिकृती व संगणकीय प्रतिकृतीद्वारे भविष्यातील लोकसंख्येची वृद्धी, घनता, भूमी उपयोजन इत्यादीचे अंदाज वर्तवले जातात. त्यामुळे याचे ज्ञान असणे ही आधुनिक काळाची गरज आहे. प्रगत सांख्यिकीय तंत्र आणि संगणक प्रणाली यांच्याही ज्ञानाची गरज निर्माण झाली आहे. याचा उपयोग भौगोलिक पर्यावरणातील अनेक घटकांचे मोजमाप करण्यासाठी उपयोग होत असते. त्याचप्रमाणे आधुनिक काळात आपले भवितव्य घडवण्यासाठी भूगोलामध्ये अनेक आकर्षक पर्याय उपलब्ध झाले आहेत. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात भूगोल अभ्यासाचे महत्त्व. याशिवाय विविध हार्ड स्किल व सॉफ्ट स्किल्स यांच्यासह विविध योजनातून या विषयात आधुनिक काळात भवितव्य घडवण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. उदाहरणार्थ पत्रकारिता, पर्यटन, अध्यापन, पुस्तकलेखन, आशयलेखन, नकाशी निर्मिती, नागरी प्रशासन, वाहतूक नियोजन इत्यादी क्षेत्रात भूगोलाची पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींची आवश्यकता असते. 4 भूगोल अभ्यासासाठी लागणारे कौशल्य. तर याचं उत्तर आहे भूगोल या मूळ ज्ञान शाखेचे स्वरूप बदलत असून ते आता अधिकाधिक उपयोजित भूगोल ज्ञानशाखा म्हणून उदयास येत आहे. उपयोजित भूगोलामध्ये भूगोलातील अभ्यासविषयाच्या सर्व घटकांचा भविष्यकालीन उपयोग करणे आणि अंदाज वर्तवणे याकडे कल वाढत आहे. या सर्वांचा एक परिणाम म्हणून आता
उपयोजित भूगोल आणि एक नवी ज्ञानशाखा वेगाने विकसित होत आहे. या ज्ञानशाखेत गणितीय प्रतिकृती, संगणकीय प्रतिकृती यांचा वापर करून तसेच प्रगत सांख्यिकीय तंत्र आणि संगणक प्रणाली यांचा वापर करून हवेची स्थिती, हवामान बदल, समुद्र पातळीतील बदल, पर्यावरणातील बदल, प्रदूषण, मृदा अपक्षरण, निर्वनीकरण, आकारांची भविष्यकालीन निर्मिती या प्राकृतिक भूगोलविषयक घटकात विशेषत्वाने वापर केला गेला आहे. अशाच प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यकालीन लोकसंख्या वृद्धी आणि घनता, भूमी उपयोजन, शेती करण्याचे प्रमाण, लोकसंख्येचे स्थलांतर, लोकसंख्येचे प्रारूप, औद्योगिकीकरण, शहरीकरण, झोपडपट्ट्यांचे व्यवस्थापन अशा विविध मानवी भूगोल अभ्यास विषयातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्यामुळेच भूगोल विषयातील मूलभूत घटकांच्या सखोल ज्ञानासह काही कौशल्य आत्मक ज्ञानही आत्मसात केल्यास त्याच्या संयोजनातून भविष्यकालीन रोजगाराच्या तसेच स्वयंरोजगाराच्या अनेकविध संधींचा खजिना भूगोल विषयाच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 4. सविस्तर उत्तरे लिहा. 1. दैनंदिन जीवन जगताना आपल्याला भूगोलाचा कसा उपयोग होतो ते उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर. भूगोलाचा उपयोग आपल्या जीवनात सातत्याने होत असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत भूगोलाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या संबंध येत असतो. सूर्योदय, किमान, कमाल तापमान, दिवसरात्र, महिने, ऋतू, हंगाम इत्यादी घटकांचा प्रत्यक्षरित्या मानवी जीवनाशी संबंध येतो. घरातील साधे उदाहरण म्हणजेच विजेची बटन दाबतो त्यावेळी असा प्रश्न पडतो की ही वीज कोणत्या ठिकाणापासून येते, त्या ठिकाणाचे नाव काय, त्या धरणाचे नाव काय, त्या ठिकाणी भूपृष्ठ रचना कशी आहे, धरण किती TMCचे आहे, धरणातील जलाशयाचे नाव काय, धरणाजवळ पर्जन्यमानाचे किती प्रमाण आहे, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे भूगोल विषयात मिळतात. घरातूनच भूगोल विषयाची सुरुवात होत असते. आजच्या आधुनिक जगात वर्तमानपत्रे, विविध दूरदर्शन वाहिनी व समूह संपर्क माध्यमे इत्यादीद्वारे मानवाला दैनंदिन भौगोलिक घटनांची माहिती मिळत असते. प्रत्येक मानवाचे संपूर्ण दैनंदिन व्यवहार हे भूगोलाने वेढलेले असतात. माझ्या जीवनाच्या कोणत्याही व्यवहाराशी भौगोलिक घटनांचा संबंध येता कामा नये असे म्हणणाऱ्या व्यक्तीला या जगात कुठेच स्थान नसेल. मानवाचे सर्व जीवनच भूगोलाने व्यापलेले आहे हे खालीलप्रमाणे सांगता येईल. मानवाच्या मूलभूत गरजांची पूर्ती. मानव आपल्या दैनंदिन अन्न, वस्त्र, निवारा या गरजांच्या पूर्तीसाठी भूगोलावर अवलंबून असतो. मानवाच्या प्राथमिक गरजेचे स्वरूप वेगळे असले तरी मूलभूत गरजा मात्र त्याच आहेत. प्रत्येक प्रदेशातील पिकांवर तेथील मृदा, हवामान, पर्जन्य, तापमान इत्यादी भौगोलिक घटकांचा परिणाम होत असतो. उदाहरणार्थ, भारतात किनारपट्टी भागात तांदळाचे उत्पादन अधिक आहे तर गंगेच्या व यमुना नदीच्या सुपीक मैदानी प्रदेशात गव्हाचे उत्पादन अधिक आहे. तसेच कोकणात अधिक पर्जन्यामुळे उताराची घरे आढळतात तर थंड हवामानाच्या प्रदेशात लोकरी कपड्यांचा वापर केला जातो. 2. भूगोल व दैनंदिन व्यापार. दैनंदिन व्यापार करताना कोणत्या प्रदेशात कोणती उत्पन्ने घेतली जातात तसेच कोणत्या प्रदेशात बाजारपेठा उपलब्ध आहेत याचे भौगोलिक ज्ञान मानवास आपला दैनंदिन व्यापार करताना असणे गरजेचे असते. 3. वाहतूक. प्रदेशातील भौगोलिक परिस्थितीनुसार वाहतुकीचा विकास झालेला आढळतो. नद्या, सागरी किनारे असणाऱ्या भागात जलवाहतुकीचा वापर केला जातो तर मैदानी व पठारी प्रदेशात भूमार्गाचा वापर केला जातो. 4. दैनंदिन उद्योग, रोजगार व भूगोल. प्रदेशातील खनिज संपत्ती, जलस्रोत, हवामान, वाहतूक इत्यादी घटकांचा परिणाम उद्योगाच्या स्थापनेवर होतो. त्यामुळे ज्या प्रदेशात हे भौगोलिक घटक अनुकूल असतात तेथे उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण होते व त्या भागात रोजगाराच्या संधी मिळतात. त्यामुळे
मानवाच्या दैनंदिन जीवनातील उद्योग व रोजगार यामध्येही भौगोलिक घटकांचा उपयोग होत असतो. 5. मानवाचे आरोग्य. ऋतू, हवामान, पर्जन्य इत्यादी भौगोलिक घटकांचा मानवाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. ऋतुमानानुसार होणारे विविध आजार व त्या संदर्भात घ्यावयाची काळजी यासाठी ऋतूनुसार होणारे हवामानातील बदल, पर्जन्य, तापमान, हवेची स्थिती इत्यादी या बदलचे ज्ञान मानवास दैनंदिन जीवनात असणे गरजेचे असते. 6. आपत्ती व्यवस्थापन. दैनंदिन जीवन जगत असताना मानवास निसर्गातून निर्माण होणाऱ्या विविध आपत्तीबद्दल ज्ञान असणे गरजेचे असते. अचानक उद्भवणाऱ्या आपत्ती उदाहरणार्थ भूकंप, त्सुनामी, वादळे इत्यादीबद्दलचे ज्ञान असल्यास अशा आपत्तीच्या वेळेस तो काळजी घेऊ शकतो व त्या आपत्तीचा पूर्व अंदाज घेऊन जीवित व वित्तहानी कमी करू शकतो. 7. प्रदूषण. दैनंदिन जीवनात प्रदूषण ही एक गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या व त्या समस्याबद्दलची माहिती, प्रदूषण निर्माण करणारी कारके, त्यांचा होणारा परिणाम व उपाय याबद्दल भौगोलिक ज्ञान असणे गरजेचे आहे. 8. संरक्षण व भूगोल. युद्धजन्य परिस्थितीत सैनिकी अधिकाऱ्यांना भूपृष्ठ रचना, नदी प्रणाली, हवामान, विविध प्राकृतिक नकाशा, दिशा, हवेची स्थिती इत्यादी भौगोलिक घटकांचे ज्ञान उपयोगी पडत असते. अशा प्रकारे मानवाच्या दैनंदिन जीवनात भूगोलाचे ज्ञान हे उपयोगी पडत असते. त्यामुळे मानवाचे संपूर्ण जीवन हे भूगोलमय आहे. 2. भूगोलाचा इतर विषयांशी असलेला संबंध स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे, भूगोल हा एक वेगळा स्वतंत्र विषय असला तरी भूगोलाचा नैसर्गिक किंवा प्राकृतिक आणि सामाजिक शास्त्राशी संबंध येतो. या शास्त्राचे संबंध येऊन भूगोलाच्या अनेक शाखा विकसित झालेल्या आहेत. यामुळे भूगोल हा एकात्मिक आणि आंतरशाखीय विषय बनला आहे. भूगोलाचा नैसर्गिक व सामाजिक शास्त्रातील विविध विषयाशी खालीलप्रमाणे संबंध येतो. प्राकृतिक भूगोल व प्राकृतिक शास्त्र व भूगोल यांच्यातील संबंध. प्राकृतिक भूगोलाचा विविध ज्ञानाच्या शाखांशी खालीलप्रमाणे संबंध येतो. त्यामध्ये आहे 1. भूगर्भशास्त्र. पृथ्वीचे अंतरंग, भूगर्भाची रचना, भूहालचाली, लाव्हारस, खडकांची अंतर्गत रचना इत्यादी घटकांचा चिकित्सक अभ्यास हा भूगर्भशास्त्रात केला जातो. त्याचप्रमाणे तो भूगोलातही काही मर्यादित प्रमाणात केला जातो. त्यामुळे भूगर्भशास्त्र व भूगोल यांचा जवळचा संबंध येतो. 2. भूरूपशास्त्र. यामध्ये पृथ्वीवरील विविध भूरूपांचा अभ्यास केला जातो. भूगोलातही विविध अंतर्गत भूहालचालीमुळे निर्माण होणारी भूरूपे व बाह्य कारणामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ गटपर्वत, वलीपर्वत व नदी, हिमनदीचे व वाऱ्याच्या कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे यांचा अभ्यास भूगोलात केला जातो. यामुळे भूरूपशास्त्राचा व भूगोलाचा संबंध हा खूपच जवळचा आहे हे दिसून येते. 3. हवामानशास्त्र. हवामानशास्त्रात हवामानाच्या विविध घटकांचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे भूगोलातही हवामानाच्या विविध घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ पृथ्वीवरील कटिबंध, वारे, पर्जन्य, आर्द्रता, तापमान इत्यादी घटकांचा प्रदेशामधील वनस्पती, प्राणी व मानवी जीवनावर होणारा परिणाम यांचा अभ्यास केला जातो. यामुळे हवामानशास्त्र व भूगोल यांचा जवळचा संबंध दिसून येतो. 4. जीवशास्त्र. जीवशास्त्रातील प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र या प्रमुख 2 शाखा आहेत. यामध्ये विविध सजीवांची रचना तसेच विविध प्राण्यांचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे भूतलावर आढळून येणाऱ्या विविध वनस्पतींचा, विविध प्रदेशामध्ये आढळून येणाऱ्या प्राण्यांच्या जाती, वर्गीकरण, शारीरिक वैशिष्ट्य, त्यांचे मानवी जीवनातील उपयोग यांचा अभ्यास देखील भूगोलामध्ये केला जातो. त्यामुळे भूगोलाचा अभ्यास करत असताना भूगोल व जीवशास्त्राचा संबंध हा येतो. 5. मृदाशास्त्र. मृदाशास्त्रामध्ये मृदा निर्मितीची प्रक्रिया, मृदा निर्मितीवर परिणाम करणारे घटक इत्यादीचा सखोल अभ्यास केला जातो. भूगोलामध्ये देखील मृदा निर्मितीची प्रक्रिया, मृदेवर परिणाम करणारे घटक, विविध घटक, खडक, विदारण प्रक्रिया, हवामानाचा मृदा निर्मितीवर होणारा परिणाम,
मृदेचे विविध प्रकार, मृदेची रचना, मृदेचा पोत, सुपीकता, विविध मृदेमध्ये घेतली जाणारी पिके इत्यादीचा अभ्यास देखील भूगोलामध्ये केला जातो. 6. रसायनशास्त्र. रसायनशास्त्र व भूगोल यांचाही जवळचा संबंध आहे. रासायनिक विदारण, रूपांतरित खडकाची निर्मिती, आम्लपर्जन्य, प्रदूषण, सेंद्रिय असेंद्रिय खते, हवेचे घटक, सागराची क्षमता, सागराची क्षारता इत्यादी घटकांचा अभ्यास करताना भूगोलाचा व रसायनशास्त्राचा संबंध येतो. 7. पदार्थविज्ञान. तापमापक, वायुदाब, आर्द्रता मापक, पर्जन्यमापक इत्यादी यंत्राचे कार्य, रचना या गोष्टी पदार्थविज्ञानात सविस्तर अभ्यासल्या जातात. तर या मापकांचा वापर भूगोलात विविध हवेच्या घटकांचे मापन करण्यासाठी केला जातो. 8. खगोलशास्त्र. आकाशगंगा, सूर्यमाला, ग्रह, उपग्रह, उल्कापिंड, धूमकेतू इत्यादी घटकांचे अध्ययन खगोलशास्त्रात केले जाते. तसेच भूगोलामध्ये देखील या घटकांचे अध्ययन हे केले जाते. 9. सागरशास्त्र. सागराची रचना, सागरातील प्रवाह, क्षारता, सागराचे हवामानानुसार होणारे विविध परिणाम इत्यादी घटकांचा अभ्यास हा सागरशास्त्राप्रमाणे भूगोलात देखील केला जातो. त्यामुळे सागरशास्त्र व भूगोल यांचा जवळचा संबंध प्रस्थापित होतो. 10. गणित आणि संख्याशास्त्र. भूगोलातील अक्षांश, रेखांश, वृत्तजाळी, सर्वेक्षण, नकाशे व आकृत्या काढण्यासाठी गणितीय तंत्राचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे भूगोलातील सांख्यिकीय माहितीचे विश्लेषण करण्यासाठी विविध सांख्यिकीय तंत्रे आणि गृहीतकांच्या चाचण्या भूगोलात वापरल्या जातात. यामुळे भूगोलाचा गणित व संख्याशास्त्राशी संबंध येतो. ब. सामाजिक शास्त्र व भूगोल यांच्यामधील संबंध. भूगोलामध्ये प्राकृतिक घटक याप्रमाणेच मानवाचाही अभ्यास केला जातो. मानव हा समाजशील असल्याने मानवाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय घटकांचा अभ्यास भूगोलात केला जातो. त्यामुळे भूगोलाचा सामाजिक शास्त्राशी जवळचा संबंध येतो. तो पुढीलप्रमाणे. 1. भूगोल व इतिहास संबंध. इतिहासामध्ये मानवाच्या ऐतिहासिक घटनांचा, त्याच्या विविध संस्कृतीचा, मानवाच्या विविध कालखंडातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विकासाचा अभ्यास केला जातो. तर तो करत असताना त्या कालखंडात त्या प्रदेशातील विविध विकासावर तेथील भौगोलिक घटकांचा होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास केला जातो. या भौगोलिक घटकांचा अभ्यास भूगोलातही केला जात असल्यामुळे भूगोल व इतिहास यांचा जवळचा संबंध दिसून येतो. प्रत्येक ठिकाणचा इतिहास घडवण्यासाठी तेथील भौगोलिक परिस्थिती कारणीभूत ठरते. 2. भूगोल व राज्यशास्त्र. राज्यशास्त्रामध्ये प्रदेशामधील राजकीय घटकांचा अभ्यास केला जातो. तर भूगोलात त्या प्रदेशातील राजकीय परिस्थिती का निर्माण झाली, त्यासाठी कोणते भौगोलिक घटक कारणीभूत ठरतात यांचा अभ्यास केला जातो. 3. भूगोल व अर्थशास्त्र. अर्थशास्त्र विविध आर्थिक सिद्धांत, आर्थिक नीती यांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर भूगोलात मानवाच्या आर्थिक क्रिया, मानवाची आर्थिक प्रगती या घटकांवर परिणाम करणाऱ्या भौगोलिक घटकांचा अभ्यास केला जातो. ज्यामुळे भूगोल व अर्थशास्त्राचा जवळचा संबंध येऊन भूगोलात आर्थिक भूगोल ही स्वतंत्र शाखाच निर्माण झाली आहे. 4. समाजशास्त्र व भूगोल. समाजशास्त्रात मानवी समूह, गट, समाजरचना, रूढी, परंपरा, कुटुंब पद्धती, लोककला, धर्म इत्यादींचा अभ्यास केला जातो. तर भूगोलामध्ये एखाद्या प्रदेशाचा अभ्यास करताना तेथील मानवी जीवन, तेथील आदिवासी जमाती, त्यांची लोकसंख्या, तेथील चालीरीती, रूढी, परंपरा यांचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. म्हणून समाजशास्त्र व भूगोल यांचा जवळचा संबंध दिसून येतो. 5. लोकसंख्याशास्त्र व भूगोल. लोकसंख्याशास्त्राप्रमाणे भूगोलातील लोकसंख्येचा अभ्यास केला जातो. भूगोलात लोकसंख्येतील कालखंडानुसार व प्रदेशानुसार होणारे बदल, लोकसंख्येची रचना, लोकसंख्येवर परिणाम करणारे घटक यांचा अभ्यास केला जातो.
त्यामुळे लोकसंख्याशास्त्र व भूगोल यांचे अतूट नाते दिसून येते. 3. भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे, भूगोल म्हणजे पृथ्वी आणि तिच्याशी संबंधित घटकांचा अभ्यास होय. पृथ्वीवर सदैव परिवर्तन होते व तिच्या प्राकृतिक व सांस्कृतिक पर्यावरणात कालखंडानुसार विविधता आढळते. त्यामुळे कालावधीनुसार भूगोलाभ्यासाचे स्वरूपही बदलत गेलेले दिसते. वेळोवेळी भूगोलाच्या स्वरूपात बदल झालेले दिसून येतात. ते खालीलप्रमाणे आहेत. 1. वर्णनात्मक. भूगोलाच्या विविध व्याख्यांचा विचार केल्यास भूगोलाचे स्वरूप टप्प्याटप्प्याने बदलत गेलेले आढळते. सुरुवातीच्या काळात भूगोलाचे स्वरूप हे वर्णनात्मक होते. या काळात अनेक भूगोलतज्ञांनी प्रवास करून जे जे दिसले त्याचे वर्णन नोंदवून ठेवण्याचा प्रयत्न केला. या वर्णनामुळे अनेक भौगोलिक प्रदेशांची माहिती मिळाली. याच काळात अनेक भौगोलिक प्रवास वर्णने निर्माण झाली. 2. वितरणात्मक व वर्गीकरणात्मक. भूगोलाची प्राथमिक अवस्था वर्णनात्मक होती. दुसरी भूगोलाची अवस्था म्हणजे वितरणात्मक होय. वर्णनांच्या माहितीवरून अनेक ठिकाणांची माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे समान गुणधर्म असणारी माहिती एकत्रित करण्यात आली व त्यांचे वर्गीकरण करण्यात आले, ज्यामुळे भौगोलिक माहितीमध्ये सुसूत्रता आली. उदाहरणार्थ, आशिया खंडातील विविध देशांची माहिती ही आशिया खंडांतर्गत वर्गीकृत करण्यात आली. 3. कार्यकारण भावात्मक. वितरणात्मक भूगोलाच्या स्वरूपावरून कार्यकारण भावात्मक स्वरूप भूगोलाला प्राप्त झाले. कार्यकारण भाव हा शास्त्रीय विषयांना लागू पडतो. भूगोलामध्ये एखाद्या ठिकाणी विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली असेल तर तिथेच तशीच परिस्थिती का निर्माण झाली याची कारणे कार्यकारण भावामुळे शोधली जाऊ लागली. उदाहरणार्थ, एखाद्या प्रदेशात तांदळाचे उत्पादन अधिक असेल तर ते तेथेच का अधिक आहे या मागील कारणांचा शोध घेण्यास भूगोलामध्ये सुरुवात झाली. 4. गतिशीलता. परिवर्तन हे अटळ असते. परिवर्तनामुळे पृथ्वीवरील भूरूपे, त्यांचे आकार, प्राकृतिक परिस्थिती व मानवी घटकामध्ये बदल होत असतात. अशा बदलांचा संबंध कालमानाशी असल्याने भूगोलाभ्यासकांना त्याविषयी स्वारस्य असते. अशा प्रकारे भूगोल म्हणजे स्थळ आणि काळ यांचा अभ्यास. यामुळे भूगोलाचे स्वरूप गतिशील बनले. 5. द्वैतवादी. भूगोलामध्ये कालखंडानुसार विविध अभ्यास पद्धती व अभ्यासाचे विषय बदलत गेले. काही भूगोलतज्ञांनी निसर्ग श्रेष्ठ मानून नैसर्गिक घटकांच्या अभ्यासाला महत्त्व दिले, तर काहींनी मानव श्रेष्ठ मानून मानवी घटकांच्या अभ्यासाला महत्त्व दिले. यातून भूगोल अभ्यासामध्ये विभिन्न विरोधाभासी दृष्टिकोनाची निर्मिती झाली. यालाच भूगोलामधील द्वैतवाद म्हणतात. त्यामुळे भूगोलाच्या प्राकृतिक व मानवी शाखांचा विकासाला हातभार लागला. 6. सांख्यिकीय माहिती. आधुनिक काळात भूगोलाचे स्वरूप हे सांख्यिकीय माहितीवर आधारित बदललेले आहे. प्राकृतिक व मानवी घटकांमध्ये सर्वेक्षण, छायाचित्रे, उपग्रह, GPS, GIS इत्यादी साधनांद्वारे प्राप्त होणाऱ्या सांख्यिकीय माहितीचे प्रगत सांख्यिकीय तंत्र आणि संगणक प्रणालीद्वारे विश्लेषण करून त्याचा वापर भौगोलिक पर्यावरणातील अनेक घटकांचे मोजमाप करून भविष्यातील अंदाज वर्तवण्यासाठी व नियोजन करण्यासाठी केला जातो. अशा प्रकारे भूगोलाचे स्वरूप प्राचीन कालखंडापासून आधुनिक काळापर्यंत बदलताना दिसते आहे. प्रश्न क्रमांक 5. फरक स्पष्ट करा. यामध्ये एक आहे प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर यामध्ये प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणाऱ्या भूगोलाच्या शाखेस प्राकृतिक भूगोल असे म्हणतात. तर मानव व त्याच्याशी संबंधित घटकांचा अभ्यास करणाऱ्या भूगोलाच्या शाखेस मानवी भूगोल असे म्हणतात. भूरूपे, जलप्रणाली, भूस्वरूप, रचना, हवामान, पर्जन्य, सागरतळ रचना, आकाशगंगा, ग्रह, तारे इत्यादी प्राकृतिक घटकांचा अभ्यास केला जातो प्राकृतिक भूगोलामध्ये. तर मानवी भूगोलामध्ये मानव, मानवाच्या विविध आर्थिक क्रिया,
मानवाची सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती, लोकसंख्या, तिची रचना इत्यादी घटकांचा अभ्यास हा केला जातो. प्राकृतिक भूगोलामध्ये प्राकृतिक घटकाचा अभ्यास करताना नैसर्गिक शास्त्राप्रमाणे नियम लावता येतात व येणाऱ्या निष्कर्षाचे सामान्यीकरण करता येते. उदाहरणार्थ, जसजसे समुद्र सपाटीपासून उंच जावे तसतसे हवेचा दाब कमी होतो. मानवी घटक हे प्रदेशानुसार बदलत असतात, त्यामुळे या घटकांच्या अभ्यासाला नैसर्गिक शास्त्राप्रमाणे नियम लावता येत नाहीत. प्राकृतिक भूगोलामध्ये भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, भूगोल, मृदा भूगोल, खगोलीय भूगोल इत्यादी शाखांचा समावेश होतो. तर मानवी भूगोलामध्ये ऐतिहासिक भूगोल, राजकीय भूगोल, आर्थिक भूगोल, वर्तणुकीचे भूगोल, लोकसंख्या भूगोल इत्यादी शाखांचा समावेश होतो. प्राकृतिक भूगोलामध्ये निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे असे मानले जाते, तर मानवी भूगोलात मानव हा निसर्गापेक्षा श्रेष्ठ आहे असा विचार मानला गेला. प्राकृतिक भूगोलाच्या विकासासाठी अलेक्झांडर व्हॅन हम्बोल्ट, अल्फ्रेड हेटनर, रेक्लस, मॅकिंडर इत्यादी भूगोल अभ्यासकांनी योगदान दिले. तर मानवी भूगोलाच्या विकासास विदाल दी ला ब्लाश, फ्रेडरिक रॅडझेल, व्हाईट, रिचथोफिन, डिकिन्सन इत्यादी भूगोल अभ्यासकांनी योगदान दिले. 2. निसर्गवाद आणि संभाव्यवाद यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर याचं उत्तर आहे निसर्गवाद आणि संभाव्यवाद. तर निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे या दृष्टिकोनालाच निसर्गवाद असे म्हणतात. तर मानव हा निसर्गावर ताबा मिळवू शकतो या दृष्टिकोनाला संभाव्यवाद असे म्हणतात. निसर्गवादामध्ये नैसर्गिक घटकांच्या अभ्यासाला अधिक महत्त्व दिले जाते, तर संभाव्यवादामध्ये मानव व त्याच्याशी संबंधित घटकांचा अभ्यास याला महत्त्व दिले जाते. निसर्गासमोर मानवाचे अस्तित्व काहीच नाही, मानवाचे संपूर्ण जीवन निसर्ग नियंत्रित करतो असा विचार मानला जातो. तर संभाव्यवादामध्ये मानव निसर्गावर नियंत्रण मिळवून हवे तसे बदल निसर्गामध्ये करून आपले जीवन अधिक सुसह्य बनवतो असा विचार मानला जातो. निसर्गवादामध्ये नैसर्गिक आपत्ती, उदाहरणार्थ भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी, वादळे इत्यादी घटना या निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करतात. तर संभाव्यवादामध्ये विशाल धरणे, दुर्गम भागातील वाहतूक मार्गाचा विकास, प्रतिकूल हवामानामध्ये मानवी जीवन इत्यादी उदाहरणे हे मानव निसर्गावर नियंत्रण मिळवू शकतो हे सिद्ध करतात. हम्बोल्ट, हेटनर, मॅकिंडर, रेक्लस इत्यादी भूगोलतज्ञ हे निसर्गवादाचे पुरस्कर्ते आहेत. तर विदाल दी ला ब्लाश, फ्रेडरिक रॅडझेल, व्हाईट, रिचथोफिन, डिकिन्सन इत्यादी भूगोलतज्ञ हे संभाव्यवादाचे पुरस्कर्ते आहेत. प्रश्न क्रमांक 6. सुबक आकृत्या काढा. 1. भूगोलाचा अन्य विषयाशी संबंध. तर याची आकृती आपल्याला या पद्धतीने काढता येईल. भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला संबंध. 2. भूगोलाच्या अभ्यासासाठी लागणारे कौशल्य. तर याची आकृती आपल्याला या पद्धतीने काढता येईल. या पद्धतीने आकृती काढून पूर्ण नावे देता येतील.